मी वेगवेगळ्या प्रकारचे डायटिंग करते, फास्टिंग करते, रोज जेवायचा हिशोब ठेवते, कॅलरीचा हिशोब ठेवते, तरीही माझं वजन कमी होत नाही. का? त्या मागचं कारण आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर याचं कारण समजून घेण्यासाठी आता जे आपलं रिसेंट एक्झाम्पल आहे, जे युद्ध चालू होतं, जेव्हा गॅसचा शॉर्टेज झाला होता, तेव्हा आपण काय केलेलं? गॅस मिळत नव्हता म्हणून गॅसचा सगळ्यात पहिले आपण कमीत कमी वापर करणं चालू केला होता, जेणेकरून गॅस जास्तीत जास्त दिवस चालू शकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गॅस एक एक बॅकअप सिलेंडर आणून ठेवलं होतं दुसरे. इन केस जर आपल्याला गॅस मिळाला नाही, तर जेव्हा गॅस संपेल तेव्हा आपल्याकडे आपल्या घरात एक बॅकअप सिलेंडर असलं पाहिजे. हे 2 गोष्टी आपण केल्या होत्या. तेच आता आपल्या शरीरात काय होतं जेव्हा आपण उपवास करतो, फास्टिंग करतो, डायटिंग करतो, ते आता समजून घेऊया. तर नेमकं आता होतं असं, की जेव्हा आपण डायटिंग करतो, फास्टिंग करतो, कॅलरीज करतो, तेव्हा मेंदूला आता हे मुद्दामून करणं आणि रियालिटी याच्यामधला फरक कळत नसतो. आता आपला मेंदू जे आहे किंवा आपलं शरीर जे आहे, इट इज स्टिल इन इव्होल्युशन फेज. अजूनपर्यंत आपल्या शरीराची मेंदूची उत्क्रांती होत आहे. मग जेव्हा आपण फास्टिंग करतो, डायटिंग करतो, तेव्हा मेंदूला सिग्नल काय जातो, की हा जेव्हा आपण हंटर्स अँड गॅदरर्स कम्युनिटीमध्ये होतो, आपल्याला शिकार मिळत नाहीये किंवा आपण अन्न शोधतो पण आपल्याला अन्न मिळत नाहीये किंवा जस्ट आपण शेती करायला सुरुवात केली आहे, तेव्हा आता सारखं काही फर्टिलायझर किंवा मोठं मोठं तंत्रज्ञान नव्हतं. तर इनकेस खूप पाऊस पडला किंवा खूप दुष्काळ पडला तर अन्न मिळत नव्हतं. तर जेव्हा आपण जेव्हा डायटिंग करतो किंवा अन्न कमी करतो किंवा अन्न घेत नाही, तेव्हा मेंदूला सिग्नल जातो कुठेतरी याला अन्न मिळत नाहीये. मग आपल्याला जास्तीत जास्त दिवस जिवंत ठेवण्यासाठी मेंदू काय करतो, की आपल्या शरीरातला बीएमआर कमी करतो. बेसल मेटाबॉलिझम रेट, ना की कॅलरीज. आता हे बीएमआर काय भानगड आहे? बीएमआर म्हणजे आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते म्हणजे बीएमआर, बेसल मेटाबॉलिझम. आता ते म्हणजे काय? आपलं हार्टचं पंपिंग असो, लंग्स असो, ब्लड सर्क्युलेशन असो, चयापचय असो, हे म्हणजे बीएमआर, ज्याच्याने आपण जिवंत राहू शकतो. तर मेंदू काय करतो? जसं जसं आपण आपलं अन्न कमी करतो तसं तसं हे बीएमआर कमी करायला लागतो. उदाहरणार्थ, समजा माझे हृदयाचे ठोके 174-75 चालू असतील. जर मी अन्न कमी केलं तर मेंदू काय करेल? त्याला जवळजवळ 70 पर्यंत आणून सोडेल, जेणेकरून जास्तीत जास्त एनर्जी वाचायला सुरुवात होईल. जसं आपण गॅस वाचवायला सुरुवात केलेली होती, सेम तसं. जर दुसऱ्या दिवशी पण मी अन्न घेतलं नाही, तर हे 70 ते 65 वरती आणेल. म्हणून आपल्याला जेव्हा आपण फास्टिंग करतो तेव्हा गरगरायला होतं किंवा अशक्त वाटतं, बीपी लो होऊन जातं. का? कारण आपलं हार्ट, लंग्स वगैरे हे सगळं कमी काम करायला लागतं. हा झाला पहिला प्रश्न. आता इथे गंमत म्हणजे खूप साऱ्या महिलांचा मला प्रश्न येतो, की ठीक आहे, समहाऊ आमचं वजन कमी पण होऊन जातं फास्टिंग, डायटिंग नंतर. पण एकदा आम्ही अन्न घेतलं, की परत ते जिथे सुरुवात होते तिथे येऊन थांबतं किंवा कधी-कधी तर त्याच्यापेक्षा पण जास्ती वजन होतं. नक्कीच हा अनुभव तुम्हाला पण आला असेल. तर मग आता इथे काय गंमत होते? इथे आपलं दुसरं गॅस सिलेंडरचं उत्तर, की आपण बॅकअप म्हणून साठा रिझर्व्ह करून ठेवतो. इन केस कारण जर आपल्याला पुढे सिलेंडर मिळालं नाही तर. तर मग मेंदू काय करतो, की जेव्हा आपण फास्टिंग सोडतो, तर पुढे इन केस दुष्काळ पडला किंवा पुढे इन केस जर याला अन्न मिळालं नाही, मेंदूला तर ही रियालिटी वाटते, की आपण मुद्दामून करतो हे मेंदूला माहित नाही. तर इन केस जर पुढे दुष्काळ पडला, इन केस जर याला अन्न मिळालं नाही, शिकार मिळाला नाही, तर भविष्यात हा एक रिझर्व्ह बॅकअप साठा आपण ठेवून घेऊया, जेणेकरून जेव्हा दुष्काळ पडेल तेव्हा हा जास्तीत जास्त दिवस जगू शकेल ते अन्न वापरून. तो स्टोरेज फॅट जे आहे ते वापरून. म्हणून आपलं वजन जे पहिले समजा 60 किलो पासून सुरुवात केली असेल, तर परत वजन फास्टिंग झाल्यानंतर 60 वरती येईल आणि परत एक्स्ट्रा अर्धा 1 किलो जास्ती वाढेल. तर हा बॅकअप मेंदू पुढच्या इमर्जन्सीसाठी तयार करतोय. म्हणून कधीही डायटिंग, फास्टिंग केल्याने वजन कमी होणार नाही आणि झालं तरी परत वाढेल. तर जोवर आपलं बेसल मेटाबॉलिझम म्हणजे आपलं चयापचय, आपल्या हृदयाची कंडिशन, आपली पंपिंग, ब्लड सर्क्युलेशन यावर आपण काम करत नाही, विशिष्ट योग पद्धतीने, विशिष्ट आसन प्राणायामाने यावर जोवर काम करत नाही, तोवर आपलं वजन कमी होणार नाही. कितीही कॅलरी कमी करा. शेअर करा हा व्हिडिओ. जे नेहमी कॅलरीज कमी करून कुठेतरी डायटिंग, फास्टिंग कमी करून आपले मित्र-मैत्रिणी, आपले घरातले वजन कमी करायचा प्रयत्न करताय. त्यांना सांगा, की डायटिंग, फास्टिंग करून वजन कमी होणार नाही. वजन फक्त बीएमआर आपल्या बेसल मेटाबॉलिझम वरती काम करून वजन कमी होईल. धन्यवाद.